मनसे आमदार राजू पाटील आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? सध्या जी परिस्थिती आहे, मुसळधार पाऊस आहे, मध्य रेल्वे सगळीकडे विस्कळीत झालेत। आज अक्षरशः अनेक आमदारांना गाडीचा प्रवास करायला लागला। त्याचबरोबर अनेक आमदार जे आहेत ते रेल्वेमध्ये अडकून पडलेले आहेत। याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, खरं तर या प्रवाशांच्या नशिबी नेहमीच वाताहत असते, हाल होतात दरवर्षी। तुम्ही बघाल रोज जवळजवळ 6 ते 7 प्रवासी या रेल्वेतनं पडून मृत्युमुखी पडत असतात। परंतु आज जी घटना घडली, मी खरंच बरं झालं हे आमदार पण रुळावर आले। आता तरी सामान्यांच्या व्यथा यांना कळतील। कारण तुम्ही बघाल प्रवासी संघटना आहेत, अनेक लोकप्रतिनिधी, मी स्वतः डोंबिवली दिवा रेतीबंदर समांतर रस्त्याची मागणी करतोय गेले अनेक वर्ष, परंतु त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। ह्यावेळेस मला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की याचा विचार करू आपण, जो बालखुम ते गायमुख जो कोस्टर रोड जातोय त्याचा टप्पा 2 म्हणून घेता येतो का बघू, असं त्याने आश्वासन दिलं। बघू आता काय करतात। विधान परिषदेच्या आता निवडणुका लागणार आहेत, नेमकी मनसेची भूमिका यासाठी काय असते? नाही बघा, ह्यापूर्वी पण आमची जे 4-5 वेळा जो मतदान दिला आम्ही, तो माननीय राजसाहेबांच्या सांगण्यावरून दिला। सध्या माननीय राजसाहेब बृहन महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम असल्या निमित्ताने अमेरिकेत आहेत। ते आल्यावर किंवा फोनवर मला जसा आदेश देतील त्या अनुषंगाने। मात्र लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर त्यावेळेला महायुतीमध्ये आपण त्यांना पाठिंबा दिलेला। यावेळेस महायुतीला एकूण 9 उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीचे 3 आहेत। नेमकं आपलं काय कौल असणार आहे? म्हणजे महायुतीच्या सोबतच आपण काम करणार आहात का? निश्चित कसं आहे माहिती आहे का, जो लोकसभेला पाठिंबा दिला तो माननीय मोदी साहेबांनी दिला होता आणि म्हणजे इकडे तिकडे न बघता सरळ तो पाठिंबा दिला होता। यावेळेस पण मला वाटतं त्यांनी मागणी केली, माननीय राजसाहेब नाही बोलणार, परंतु अजून तशी काही विचारणा झाली की नाही मला माहीत नाही आणि मला माननीय राजसाहेबांकडनं तसे आदेश पण नाही आहेत। सर, एक वेगळा प्रश्न आहे। आता सध्या जी परिस्थिती सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकारच यांनी असं व्यक्त केलेला आहे। याकडे आपण कसं? आता ते सावंत साहेब जे आहेत ते ज्येष्ठ इतिहासकार आहेत, त्यांचा दांडगा अभ्यास आहे त्याच्या बाबतीत। निश्चितच त्याच्यात काही तथ्य असेल, या गोष्टीवर मतांतरे आहेत, परंतु माझं किंवा आमच्या पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे की ह्या लोकांच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्यांचं जतन करायला पाहिजे आपण। जे गड किल्ले आहेत त्यांचं जतन करायला पाहिजे। तुम्ही बघाल की 2 दिवसापूर्वीच विश्वास पाटील जे आपले ज्येष्ठ साहित्यिक लेखक आहेत पानिपतकर, त्यांनी एक पोस्ट केली की दावणगिरी कर्नाटकमध्ये जो तालुका आहे त्याच्यामध्ये शहाजीराजांची समाधी अत्यंत दुरावस्था झालेली आहे, जशी पाहिजे तशी योग्य निगा तिची राखली नाही। अशा ठिकाणी खर्च करा। तुम्ही क्रिकेट टीमला सहज 11 कोटी देता ना, 100 कोटी द्या की आमच्या राजाच्या वडिलांसाठी। तो ह्या गोष्टी खरं तर बोलायला लागल्या नाही पाहिजे, त्या उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडनं यायला पाहिजेत। आणि या जे वाघनखं वगैरे आहेत या गोष्टीवर काही लोक भावनिक राजकारण करायला जातात, निवडणुका आल्या की करतायत, ते त्यांचा लख त्यांना। सर, मध्य रेल्वे जी विस्कळीत झालेली आहे या संदर्भात गेले अनेक वर्षापासून प्रवासी संघटना मागणी करते। काय वाटतं की दरवेळेस पाऊस आला तर प्रवाशांना अशा प्रकारेच वेठीस धरलं जातं? प्रत्येक वेळेला ट्रॅकवरती पाणी येतं आणि रेल्वे जी आहे ती बंद पडते। काय सांगाल? असं आहे, आपली जी ही शहरं आहेत ही खाडी आणि समुद्रालगतची शहरं आहेत। पहिल्या पावसात थोडंफार पाणी तुंबणार, हे कोणी रोखू शकणार नाही, हे तेवढं सत्य आहे। परंतु याच्यातनं आपण काय शिकतोय की नाही आहेत, याला काय पर्याय व्यवस्था करतोय की नाही आहेत, की असा पावसाचा आजकाल तुम्हाला पावसाचा अंदाज लगेच समजतो। 2 दिवस आधी कळलो की 2 दिवसानंतर असा मुसळधार पाऊस होणार आहे, तर यासाठी तुम्ही पर्याय बसेसची व्यवस्था करायला पाहिजे किंवा इतर काही गोष्टी करू शकतात। काही कार्यालयांना सुट्ट्या देऊ शकतात, शाळांना सुट्ट्या देऊ शकतात, या गोष्टी करायला पाहिजेत। त्याच्याने लोकांना दिलासा मिळू शकतो। तर प्रत्येक वेळेस तुम्ही ट्रेन सुसाटत जाईल असं नाही, आडेल तुमची ट्रेन, परंतु पर्याय व्यवस्था किंवा तुम्ही नियोजन काहीतरी करायला पाहिजे ना, ते होताना दिसत नाही आहे। दिल्लीवर सगळे ऑपरेट होताना आपल्या महाराष्ट्राचं रेल्वेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मनसेकडनं आपण काय मागणी केली? नक्कीच आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, जी पक्षाने आमचे ब्लूप्रिंट काढले त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की महाराष्ट्राचं स्वतंत्र एक रेल्वे बोर्ड असायला पाहिजे, ज्याच्यात विशेषतः ह्या उपनगरीय रेल्वेच्या ज्या सेवा आहेत त्यांचं नियोजन आणि विस्तार ते महाराष्ट्राच्या हातात घ्यायला पाहिजे। मला वाटतं सरकार भविष्यात या गोष्टींवर विचार करेल। एकंदरीत पाहिलं गेलं की मुसळधार पाऊस सुरू आहे, यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्रचा रेल्वे बोर्ड या ठिकाणी राज्यामध्ये स्थापन करावं अशी मागणी जी आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळेस केलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.